चला मित्रांनो, आज आपण आता आज संक्रांतचा दिवस आहे. तर ढोरं वासरं धुवा लागतात, पण नदीवर आपण जाऊ ना शकू, कारण की आपल्याला हे ढोरं वासरं धुनी आहेत न, कारण की मग लाडू मुरले आपल्याला खाणी आहेत न, शेंगा खाणी आहेत, कारण की नदीवर जाऊन पण आम्हाला खावं लागते. पण मग आता नदीवर नेऊ ना शकू, कारण की हे बांधले ढोरं हे इजगरूट ढोरं आहेत, ते नदीवर नेऊ ना शकू आपण. तर आपण ह्या जवळच्याच बोरिंगवर धुवून त्याला हा करू न, कारण की संक्रांतच्या म्हणजे आम्ही हे चिवडा वगैरे आम्ही हे परंपरा आमची पुराणी ना आम्ही खाता ना, आपले घरचे ढोरं कना आम्ही ह्या बोरिंगवर येऊन आम्ही ह्या ढोल्याजवळ आम्ही कना धुतो. हो, आमचे हे पुराणी परंपराचे आहेत. त्या आपले हे ढोरं आणतात ना, याची धुनापाती करतात. कारण की मा नंबर लागवले, आम्ही वेटिंगवर होता. हो, कारण की मा नंबर केव्हा लागते का लागते याची काही नाही, पण लागेल आता, कारण की हे सर्व आमचे म्हणजे पुराणीच काळ आहे. पण आम्ही पहिले ह्या काळामध्ये आम्ही नदीवर नेत होतो आम्ही आपले ढोरं, पण आता नेऊ ना शकू, कारण की हे बांधवडी ढोरं आहेत, तर उमट ढोरं आहेत. तर त्याच्या कारणानं आम्ही हे एक ढोरं आम्ही धुता आणि येथीच आम्ही एन्जॉय करता आणि येथीच आम्ही संक्रांत करता. कारण की आमचे हे आसोले भाऊने बी आपले ढोरं धुतून तिकडंच. सांगा काही दोन शब्द सांगा संक्रांतबद्दल. सांगायचं संक्रांतबद्दल म्हणजे दरवर्षीप्रमाणे आपण पुराण्या काळाप्रमाणे रीतिरिवाजाप्रमाणे आपण संक्रांत निमित्त पहिले नदीवर नेत होतो. आज आता हे ढोरं सुटत नाही, बांधले राहते आणि खूप मग मारधूम करतात जिकड तिकड सापडत नाही, म्हणून आपण हे घरीच धुतो आणि संक्रांत निमित्त सणानिमित्त तीळ नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ, एवढे दोन शब्द पूर्ण करतो. नमस्कार. आता आमचे म्हणजे हे परंपराच्या पुराणी ना, आम्ही हे काळ चालून राहिला आणि याच्यामध्ये धुना पाणी आमचं चालू आहे. कारण की माझा नंबर लागवला आहे, कारण की याचा नंबर लागला आहे, कारण की एकच बोरिंग आहे का ना आमच्या गावामध्ये, त्याची ना ढोला बंद आहे आता, कारण की सध्या आता पाणी नाही आता. त्याच्यानं हे आता झालं, आता आम्ही धुना पाणी करून बस आम्ही हे एकत्र करून आम्ही हे गोळा करून आम्ही चिवडा वगैरे शेंगा वगैरे आम्ही एकत्रच खाऊन आता.